आमच्यासोबत धामणगाव मतदार संघाचे उमेदवार MIM व RPI सोशलिस्ट समर्थित उमेदवार फिरोज पठाण आहे. पठाण साहेब, सर्वात पहिले तुम्ही हे सांगा की तुम्ही धामणगाव मतदारसंघात आपली उमेदवारी जे दाखल केली त्याचे मागे उद्देश काय आहे? नमस्कार, मी फिरोज पठाण, MIM आणि RPIचा पाठिंबा घेऊन राहिलेला उमेदवार. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की मतदारसंघात जे बेरोजगारी आणि त्याचसोबत शेतकऱ्यांसोबत वाढलेले अन्याय, जसं की येथील एक माजी आमदार सरळ भाषेत म्हणतो की लाडक्या बहिणी खर्रा खाऊन शेतात जातात, शेतकरी दारू पिऊन आपले लिव्हर खराब करतात आणि किडनी खराब करतात, असे वक्तव्य करणारा माणूस काही भला करू शकत नाही. आणि BJP तर माहीतच आहे, BJPचा 5 वर्षापासून आमदार आहे, त्यांनी कोणताच विकास या इथं केलेला नाही. रस्ते नाल्याच्या शिवाय कोणताच विकास केलेला नाही, कोणत्याही युवकांसाठी कोणताही रोजगार आणलेला नाही. मी माझे प्रमुख शेतकऱ्यानंतर एक सरकारी शिक्षणाची जे पातळी खालवलेली आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. 1-1, 1.5 लाख रुपये पेमेंट घेतल्यावरही शिक्षक शिकवत नाही, सरकारी शाळा खाली पडलेल्या आहे. हा मेन मुद्दा आहे माझ्यासाठी. शेतकऱ्यांच्या समस्या आहे. आणि त्याचसोबत इथं एक युवकांसाठी शिक्षित युवकांसाठी नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करण्याच्या मुद्द्यावर उमेदवारी दाखल केलेली आहे. याच्या आधी जे आमदार राहिलेले आहे, माजी आमदार किंवा वर्तमानचे आमदार, यांनी विकास केला नाही का? रस्ते नाल्याला मी विकास समजत नाही. रस्ते बनवणे, नाल्या बनवणे हे सरपंच, ग्रामसेवक यांचे काम आहे. नगरसेवक हे देखील करतात. आमदार म्हटल्यावर मराठवाड्याकडे जा तुम्ही. आमदार म्हटल्यावर त्याने आपल्या मतदारसंघात कोणता मोठा कार्य केला हे आमदारांनी हे मोठे कार्य केले हे दाखवण्यासाठी, फक्त स्वतःचा सोडून स्वतःचा विकासाशिवाय आजी माजी वर्तमान कोणत्याही आमदारांनी विकासाचं काम कोणतंच केलेलं नाही. रोड नाले रस्त्या सोडल्यावर त्यांनी एकही काम दाखवून द्यावे की मतदारसंघात त्यांनी विकासाचं केलेलं आहे. आजी आणि माझी दोघांसाठी बोलत आहे. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केलेला आहे, स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवलेल्या आहे, याच्याशिवाय काहीच विकास झालेला नाही. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही सेक्युलर मताचं विभाजन करून भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी उभे आहेत. माझ्यावर जे आरोप झालेले आहे हे फक्त काँग्रेसच्या दलालांनी केलेले आहे. दुसरा कोणीच माझ्यावर हा आरोप करत नाही आहे. माझी वाढती लोकप्रियता पाहून माझ्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकून राहिली, त्यामुळे त्याने या या नीच प्रकारचा आरोप माझ्यावर केलेला आहे. कारण की जो आरोप करणारा तो नीच लेवलचा माणूस आहे आणि तो काँग्रेसचा दलाल आहे. त्यानं आपली वफादारी दाखवण्यासाठी एक कुत्रा जर तुकडा फेकल्यावर ज्याप्रमाणे भोगतो त्याचप्रमाणे त्याला कोणत्याही प्रकारचा तुकडा मिळाला असेल, त्यासाठी त्यानं तो आरोप माझ्यावर केलेला आहे. त्या आरोपाला मी काहीच मानत नाही. आणि मग चांदूर धामणगाव मतदारसंघातील लोकांना, जनतेलाही हे माहीत आहे की या आरोपाने काहीच सिद्ध होणार नाही आहे. मी MIM पार्टीचा उमेदवार आहे. कालही मी तेच बोलत होतो, आजही मी AIMIM याच पार्टीचा उमेदवार आहे आणि सोबत मला RPI सोशलिस्टचा पाठिंबा आहे. शेवटचा प्रश्न, आपण निवडून आल्यानंतर आपला विधानसभेत समर्थन महाविकास आघाडीला राहील या किंवा महायुतीला राहील? मी महाराष्ट्राच्या विकासासोबत जो चालेल, SC ST OBC, शेतकरी, शिक्षण अशा गंभीर समस्यावर जो काम करायला तयार राहील त्यासोबत मी राहणार आहे. धन्यवाद फिरोज पठाण साहेब, तुम्ही सेक्युलर विदर्भ न्यूजसोबत बोलले. आमचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप छानपणे दिला. धन्यवाद. तुम्हाला पुढच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.